ज्यांनी राजीनामा दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या जागी कदाचित त्यांच्याच खात्यावर आता राष्ट्रवादीचे अजून एक नेते छगन भुजबळ यांच्या नावाची वर्णी लागलेली आहे। माझ्यासोबत अंजली दमाने आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया। ताई, काय सांगाल, ज्यांच्यावर आधी आरोप केले ते बाहेर पडले, मात्र अजून एकावर ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले त्यांची एंट्री झालेली आहे मंत्रिमंडळामध्ये, कसं एकंदरीत त्या संपूर्ण प्रकरणाकडे पाहता? नाही, मी खरंच आता थकले, या राजकारण्यांविरुद्ध लढून थकले, या भ्रष्टाचार विरुद्ध लढून थकले। एक रथी गेले तर त्याचे महारथी येऊन ते आपल्या डोक्यावर थोपवत आहे। आणि हेच व्यक्ती म्हणजे हेच फडणवीस जे सो कॉल्ड भ्रष्टाचाराविरुद्ध लढत होते काही काळा 2011-12 मध्ये, तेच फडणवीस आता या सगळ्यांबरोबर बसताना बघून म्हणजे त्रास होतो की हे काय चाललंय, काय कुठच्या दिशे का की आपण चुकीचं सीमेवर दहशतवादाविरुद्ध काय करतोय, अशा सगळ्या लोकांनाच डोक्यावर थोपतोय। म्हणजे ते भ्रष्टाचार हा पण एक प्रकारचा दहशतवादच आहे, हे त्यांना का कळत नाहीये। मला तर खरंच खूप राग आलाय, खूप त्रास होतो या सगळ्याचा। आणि मी आता सिरियसली विचार करते की लढू की नको, कारण छगन भुजबळांविरुद्ध अगदी आम्ही PIL दाखल केलं। PIL मध्ये जेव्हा वकील नव्हते, हायकोर्टात स्वतः उभी राहून लढले, त्यांच्या विरुद्ध त्यांना FIR झाली, जेलमध्ये 2.5 वर्ष गेले। तिथून ते बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये डिस्चार्ज घेतला, हायकोर्टाने म्हणजे त्याच्यात त्यांना सेशन्स कोर्टाने दिला। हायकोर्टात मी याचिका दाखल केली अपीलची, रिव्हिजनची, त्याच्यात 5 जजेसनी नॉट बिफोर मी केलं, सुप्रीम कोर्ट मूव्ह केलं। म्हणजे एवढे लढे देऊन ज्या व्यक्तीविरुद्ध लढले त्याला तुम्ही पुन्हा मंत्री म्हणून थोपवताय। आता काय बोलायचं मला आता असं समजत नाहीये। आणि खरंच प्रश्न पडलाय की याच्या पुढे मी आता थांबू आणि लढणंच सोडून देऊ, असं एक प्रश्नचिन्ह माझ्या आत्ताच्या घटकेला माझ्या मनात आहे। धनंजय मुंडे यांच्या आधी आपण छगन भुजबळ यांचे देखील अनेक घोटाळे बाहेर काढले, त्यांच्यावर अनेक आरोप देखील केले। आता परत तीच प्रक्रिया सुरू ठेवणार तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये? नाही, मला तेच प्रश्न माझ्या मनात तोच प्रश्न आहे। कारण तेव्हा भुजबळांविरुद्ध मी 1-2 नाही 7 स्कॅम्स बाहेर काढले होते। एवढंच नाही तर त्यांची जी डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्स आहे तर 2653 कोटीचे डिस्प्रपोर्शनेट ॲसेटची केस मी अँटी करप्शन ब्युरोमध्ये टाकली। त्याचा आज तगायत पुढे काही झालेलं नाही आहे। आणि समाज, OBC, माळी समाज, मला एक तरी माळी दाखवा की ज्यांचा उद्धार या छगन भुजबळांनी गेल्या इतक्या वर्षात केलाय। कुठला समाज, कुठलं काय, हे कोणासाठी लढत नाहीत, हे फक्त पैशासाठी लढतात आणि पैशामुळे मोठे होतात, राजकारणात येऊन भ्रष्टाचार करतात आणि मोठे होतात। तर अशा लोकांना आता राजकारणात थारा द्यावा की नाही? फडणवीसांना तसं करायचं असेल तर मला काहीच बोलायचं नाही। आता कंटाळा आला, मला किळस आली आहे मला राजकारणाची। तुम्ही समाजाचा उल्लेख केला, छगन भुजबळ वारंवार म्हणत होते की OBC समाजावर अन्याय होऊ देणार नाही, OBC समाजासाठी मी लढतोय। आज देखील शपथविधीसाठी जाण्यापूर्वी त्यांनी OBC समाजाचे देखील आभार मानले आहेत। मला तोच जसं मी म्हटलं की प्रश्न हाच पडतो, OBC समाजासाठी छगन भुजबळांनी गेल्या 10 वर्षात काय काम केलं हे त्यांनी मला सांगावं। त्यांनी नाही, मला त्या समाजाने सांगावं। मग असं असताना किती लोकांना खरोखर वाटतं की आपल्या समाजाचं रिप्रेझेंटेशन छगन भुजबळ करतायत, मला नाही कळत आहे। आणि फक्त समाजाच्या नावावर हे लोक निवडणुका लढतात, जिंकून येतात आणि तगे होतात, दुसरं काहीच नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, भाषणाच्या दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की आमच्या सरकारमध्ये कुठल्याही भ्रष्ट नेत्याला किंवा मंत्र्याला आम्ही स्थान देणार नाही। हे तेच छगन भुजबळ आहे जे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत, शिक्षा भोगून आलेले आहेत। अगदी, आणि 1-2 नाही तर तब्बल 2.5 वर्ष जेलमध्ये असलेला व्यक्ती, ज्याच्यावर पूर्ण चार्जशीट फाईल झाली होती, ज्याच्या MET मधनं पैसे कसे कॅश उचलले, कसे हवालाने ट्रान्सफर केले, कसे पैसे फिरवले गेले, हे सगळं डॉक्युमेंटेड असताना
अशा व्यक्तीला जर मंत्री म्हणून घेत असतील तर फडणवीसांना काय म्हणायचं, मोदींना काय म्हणायचं, अमित शहांना काय म्हणायचं. कारण काही काळापूर्वी म्हणजे लोकसभेची निवडणूक होती, अगदी 2014 पासून आपण म्हटलं तर बहुत हो गया भ्रष्टाचार, अब की बार मोदी सरकार. आत्ताच्या निवडणुकीत काय म्हणाले होते, अगर आपको भ्रष्टाचारियों पे चाहिए कारवाई तो इस बार 400 पार. हे सगळे नारे गेले कुठे? आणि तेच फडणवीस आणि तेच म्हणजे किरीट सोमय्या ज्या पक्षात होते त्या लोकांनी आता यांच्याबरोबर बसून राजकारण करावं, याच्यापेक्षा आणि जास्त दुर्दैव काय असू शकेल. धनंजय मुंडेंसाठी तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे गेलात, पत्र लिहिलं, अजित पवारांकडे गेलात, पत्र लिहिलात. आता छगन भुजबळांसाठी देखील तुम्ही तोच लढा कायम ठेवणार आहात? नाही, कसं आहे की मी देवेंद्र फडणवीसांना 2011 मध्ये ओळखायचे ते देवेंद्र फडणवीस हे नाहीत असं माझं एक फ्रँक ओपिनियन झालं आहे. कारण तेव्हाचे देवेंद्र फडणवीस हे एक ॲक्टिव्हिस्ट टाईप ऑफ आमदार होते जे खरोखर भ्रष्टाचाराविरुद्ध लढत होते. आताचे देवेंद्र फडणवीस सगळ्यांना म्हणजे ते आत्ता मधलं एक जे पिक्चर आलं होतं की ज्याच्यात तटकरे, प्रफुल्ल पटेल, म्हणजे हे छगन भुजबळ, अजित पवार सगळे त्यांच्या बाजूला एका रांगेत, अशोक चव्हाण, म्हणजे सगळे स्कॅम्स गाजलेले स्कॅम्स, सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा, आदर्श घोटाळा, जे महाराष्ट्रातले गाजलेले स्कॅम होते ते त्यांच्या रांगेत बसलेले बघून खंत वाटली. आणि ही जर लोकशाही असेल तर काय म्हणावं या लोकशाहीला. महाराष्ट्रामध्ये आता भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जाते मुख्यमंत्र्यांकडूनच. त्याच्यात काहीच शंका नाही, ते आपल्याला सगळ्या त्या पिक्चरवरनंच कळलं. म्हणजे आता काय बोलावं हेच पुन्हा आता मला खरंच कळत नाही आहे. आणि लढावं की नाही याच्यावर पण मी आज दिवसभरात नक्कीच कॉल घेणार आहे. शेवटचा प्रश्न, आता तर छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतातच आहेत, शपथ घेतील आता काही वेळामध्ये, काय शुभेच्छा द्याल? शुभेच्छा काय देणार अशा लोकांना, कारण ते बदलणारे असते. जर काही त्यांच्यात बदल घडू शकणार असता तर शुभेच्छा दिल्या असत्या, पण त्यांच्याकडनं मला काहीच अपेक्षा नाहीत. धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.